विनायक कोंड्याल यांचा 14,000 मतांचा धमाका. पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून 10 कोटींचा शब्द पूर्ण. सोलापूर प्रभाग क्रमांक 12 मध्ये 14,000चे विक्रमी मताधिक्य घेत विजयाचा गुलाल उधळणारे विनायक कोंड्याल यांच्या ऐतिहासिक विजयाची दखल राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली आहे. निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवणाऱ्या प्रभागाला भरघोस निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. त्याप्रमाणे कोंड्याल यांच्या प्रभागासाठी 10 कोटी रुपयांचा विकास निधी पुढील 10 दिवसांत वितरित करण्याचा निर्धार पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. विक्रमी मताधिक्य विनायक कोंड्याल यांनी 14,000 मतांची मोठी आघाडी घेत विरोधकांना धोबीपछाड दिली. दिलेला शब्द पाळला. सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या प्रभागाला 10 कोटी रुपये देण्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आश्वासन पूर्ण. तात्काळ अंमलबजावणी. पालकमंत्र्यांनी प्रशासनाला 10 दिवसांची मुदत दिली असून तातडीने निधी देण्याचे आदेश दिले आहेत. विनायक कोंड्याल यांच्या या प्रचंड विजयामुळे प्रभाग 12च्या विकासाला आता नवी गती मिळणार असून पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. मी आणखीन एक घोषणा केली होती की जो सगळ्यात जास्त लीड घेईल, ज्या प्रभागातल्या नगरसेवकाला सगळ्यात जास्त लीड मिळेल, सगळ्यात जास्त लीड ज्या प्रभागाला मिळेल, कुणाला मिळाले? वाशिम बरेच आहेत, पण त्या प्रभागाला सगळ्यात जास्त लीड मिळाले त्या प्रभागाला मी विकास कामासाठी 10 कोटी रुपये देईन असा मी पाहणारा आहे. आज सांगतो गुले साहेब, कुठे गेले गुले साहेब? 10 कोटी रुपये 10 दिवसाच्या आत, 10 कोटी रुपये 10 दिवसाच्या आत त्या प्रभागासाठी जे तिथले नगरसेवक सांगतील ते काम आपण द्या. तो माझा शब्द होता, तो शब्दाची पूर्ती तातडीने आपण करा अशा पद्धतीची सूचना आहे. बाकीचा तर देणारच आहे, काळजी करू नका. तुम्ही संजय काटा पास झाले तर अरे 12 मध्ये पण नाही निघलं, पण आता त्याचा विषय नाही आहे. आता आपण सांगितलं आपला विषय होता जे सर्वात जास्त मताने जे प्रभाग निवडून येईल त्याच्यासाठी आपण 10 कोटी रुपये जाहीर केले होते. तेही या ठिकाणी याचा अर्थ तुम्हाला काही देणार नाही असातला विषय नाही. आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये महानगरपालिका काम करेल, पण मी आपल्या सगळ्यांचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये मला जे जे शक्य आहे ते सगळं करेल अशा पद्धतीचं